नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाणपुलाखाली शहरातील तहसील कार्यालयासमोर तसेच धुंद्रे रस्त्याजवळ किमान 2 ठिकाणी भुयारी मार्ग अंडरपास करण्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली असून उड्डाणपुलाला अंडरपास ठेवला जाणार आहे. याबाबत त्यांनी आमदार किरण सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सकारात्मक शब्द दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे. लांजा तहसील कार्यालयासमोरील मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाला अंडरपास ब्रिज मंजुरी मिळालेली नसल्याची चर्चा लांजात सर्वत्र सुरू होते. तर लांजा शहर समन्वय समितीच्या पाठपुराव्यानंतरही अंडरपास झाला नसल्यानं नाराजीचा सूर उमटत होता. परिणामी विद्यार्थ्यांसाठी नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून भविष्यातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होणार असल्याचं बोललं जात असतानाच लांजाचे माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शहरातील तहसील कार्यालयासमोरील अंडरपासच्या कारवाईबाबत घडामोडीची माहिती दिली आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.